नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटत असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. उपाय: चांदीच्या वाटीत दही ठेवून चांगले आर्थिक जीवन प्राप्त करा. वृषभ राशी, घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकाऱ्यांशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. जेवणात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. मिथुन राशी, संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हाती घ्यायला हवेत. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला वेळेवर निरोप पोहोचवा, नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. उपाय: काळ्या कुत्र्यांना पोळी खाऊ घालून आपले प्रेम जीवन समृद्ध करा. कर्क राशी,
वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात याचे हे लक्षण आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे, ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत उमटतील. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी, योगी, दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून ज्ञान मिळवाल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय: घरामध्ये गंगाजलाचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशी. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकाऱ्यांशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रापासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर आनंददायी विचार घोळतील. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय: चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा किंवा कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला. कन्या राशी. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चूक केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमचा जोडीदार आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येईल. उपाय: कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रातःकाळी उठून सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र वाचा. तुळ राशी. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल.
सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील, तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्यानंतर माफी देखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. उपाय: कौटुंबिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी चंदनाची पेस्ट कपाळावर लावा. वृश्चिक राशी. आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. तुमच्या आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. जर तुमचे धन संबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल, तर आज तुम्हाला विजय मिळू शकतो आणि धनलाभही होऊ शकतो. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. धनुराशी. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. तुमच्या चलताही भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. उपाय: काळे तीळ आणि मोहरीचे दाणे अंघोळीच्या पाण्यात मिळवून अंघोळ करा आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. मकर राशी. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची गरज आहे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.
सामाजिक कामात रमाल, परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. उपाय: हनुमानाची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कुंभ राशी. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्यांच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्या निमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची संगत तुम्ही सोडली पाहिजे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. उघड्यावरचे अन्न सेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाहीत. उपाय: दया दाखवणे, काळजी करणे, वेगवेगळ्या प्रकारे सक्षम आणि दिव्यांग व्यक्तींना मदत करणे आणि त्यांची सेवा करणे नेहमीच आर्थिक प्रगतीमध्ये चांगली मदत करेल. मीन राशी. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमॅन्टिक असणार आहे. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होता. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोब केले पाहिजे. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. उपाय: दिव्यांग व्यक्तींना मदत केल्याने आर्थिक प्रगती चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.